महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक यांच्या वतीने मालेगाव तालुका मोतीबिंदू मुक्त अभियान अंतर्गत दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी गिलाने परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीन ठाकरे साहेब हे होते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस माननीय दिलीप दळवी साहेब तसेच मालेगाव तालुका संचालक ॲडव्होकेट आर.के. बच्छाव, आयोजक जनता विद्यालय जळगाव, मुख्याध्यापक ठाकरे के.के. तसेच राजूदादा पंचायत समिती सदस्य श्री साहेबराव पाटील, सचिव मार्केट कमिटी, गावातील संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते। अहिरे संजय बापू, किरण दिनकर अहिरे, बाळासाहेब पुंजाराम अहिरे, पुरुषोत्तम वाल्मिक अहिरे, सुभाष रुंजाजी अहिरे, नानासाहेब बबन अहिरे, दिलीप नारायण अहिरे, शिवाजी अभिमान अहिरे, बळीराम वामन अहिरे, राजेंद्र काळे, बाळासाहेब दत्तू अहिरे, महेंद्र संजय अहिरे, विकास राजाराम अहिरे गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माता यांच्या पूजनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर.के. अण्णा होते। यांनी मोविद्र संस्थेची कामगिरी व नेत्र तपासणी शिबिरात या रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असेल त्यांना संस्थेकडून पूर्णतः मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्याबद्दल माहिती देण्यात आली। तालुका संचालक ॲडव्होकेट आर.के. अण्णा बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे नागरिकांना आवाहन केले। कार्यक्रमाचे संचालन के.के. ठाकरे साहेब यांनी केले। आभार पवार सर यांनी केले। कार्यक्रमाचे समन्वय कोर सर यांनी काम पाहिले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता विद्यालय जळगाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज। डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। माझ्या कार्यालयात यायचं, घरी यायचं, नाही जमलं काही अर्जंट वाटतं मला फक्त फोन करायचा, पेशंट तिथं पाठवून द्यायचं, शिवाय इलाज होईल। डायरेक्ट नाशिक जाण्यापेक्षा मालेगावला आधी जायचं, प्राथमिक ते तपासून घेतील, तुम्हाला सल्ला देतील, काही अडचण आली की यांना फोन करतात। आणि मात्र जाताना तुमचं राशन कार्ड, केशरी पिवळं काही बी असेल ते आधार कार्ड, या दोन गोष्टी माझं घेऊन जायच्या। आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असतील ना ते त्यांनी मात्र आयुष्यमान कार्ड पण काढून घ्या बरं का, म्हणजे ते जवळ राहू द्यावं। समजा बाहेर यावाला आहोत आणि आपल्याला काही त्रास झाला घटकात, त्याचं कार्ड असते ना, कुठलं पण सरकारी रुग्णालय जे आहे ना ते ताबडतोब इलाज करतं 5 लाखापर्यंत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।